संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज परभणीमधल्या सेलू बंदची हाक. धनंजय मुंडेंना 6 आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून सेलू बंदची हाक. बुलडाणा जिल्ह्यामधल्या 152 ग्रामपंचायत सदस्य अपात्र. मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणं भोवलं. जिल्हाधिकारी किरण पाटील यांचे अपात्रतेबाबतचे आदेश. नागपुरात कुख्यात गुंड सुमित ठाकूरला रील बनवणं भोवलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गुंड सुमित ठाकूरनं रील बनवल्यानंतर त्याची पुन्हा तुरुंगामध्ये रवानगी. नागपूर विद्यापीठामध्ये पेटच्या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. केडीके कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरील वीज पुरवठा खंडित. परीक्षार्थींची तारांबळ. अर्धा तास वीज पुरवठा झाला होता खंडित. कोकणामधील उत्पादनं थेट रेल्वेनं जेएनपीटी बंदरामध्ये पाठवली जाणार. कोकण रेल्वेकडून महत्वाचं पाऊल. गद्रे मरीन एक्सपोर्टकडून पहिल्या 20 मिनी कंटेनर रेकने शुभारंभ. गोंदिया जिल्ह्यामधल्या सहकारी पतसंस्थेनं 2 वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे अडकवले. ठेवीदारांचे पैसे परत न केल्यानं कंटाळून महिलांकडून मनोहर सागरामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.